आणि शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी सुरू आहे। शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता आणि या व्हीपवरून महेश जेठमलानींकडून काही सवाल उपस्थित केले जात आहेत। आतापर्यंतचे काही महत्त्वाचे सवाल जे जेठमलानींनी केलेले आहेत ते आपण पाहतोय। 21 जून 2022 ला कोणत्या अधिकारात व्हीप बजावला असा पहिला युक्तिवाद जेठमलानी यांनी केलाय। काही आमदार संपर्कात नसल्यानं व्हीपचं पत्र दिलं, सुनील प्रभू यांचं त्यावर उत्तर। विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी व्हीप बजावला असंही सुनील प्रभू यांनी म्हटलं। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव आणि माहिती घ्यायची असल्यानं बैठक बोलावली होती असा युक्तिवाद सुनील प्रभू यांनी केलेला आहे जेठमलानी यांच्या प्रश्नावर उत्तर देताना। तर स्वतःच्या अधिकारामध्ये व्हीप बजावला होता का असाही प्रश्न महेश जेठमलानी यांनी उपस्थित केलाय। पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर बैठक बोलावली त्यामुळे प्रतोद म्हणून व्हीप बजावला सुनील प्रभू यांचं म्हणणं। ठाकरेंनी व्हीपसाठी लिखित की तोंडी सूचना केल्या होत्या असाही सवाल जेठमलानी यांनी उपस्थित केलाय। तातडीने बैठक बोलावल्यानं फोनद्वारे सूचना मिळाल्या असं उत्तर त्यानंतर सुनील प्रभूंनी दिलं। आणि याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहेत आपल्या सोबत। गिरीश, आतापर्यंतचा जो महत्त्वाचा युक्तिवाद होता जेठमलानींचे प्रश्न आणि त्यावर सुनील प्रभूंची उत्तरं ते आपण पाहिलं, मात्र त्यानंतर आणखी कोणकोणत्या बाबींवर हा युक्तिवाद पुढे गेलेला आहे? नक्कीच आपण पाहतोय की जेठमलानी यांनी पक्षप्रमुखांनी आपल्याला लिखित स्वरूपात सूचना दिली होती का व्हीप बजावण्याबाबत असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला। यावर मी याचं उत्तर माझ्या लेखी उत्तरात दिलंय असं प्रभू यांनी म्हटलेलं। यावर जेठमलानी यांनी तुम्ही असं गोल गोल बोलू नका, थेट बोला असं थेट आदेश त्यांना दिलेले आहेत। यानंतर प्रभू यांनी अशा बैठकांचे आदेश फोनवरून दिले जातात असं म्हटलेलं आहे। यानंतर जेठमलानी पुन्हा त्यांना काउंटर प्रश्न केला आणि पक्षप्रमुखांनी बैठक बोलावण्याचे आदेश मोबाईलवर तुम्हाला दिले होते की लँडलाईनवर दिले होते, तेव्हा तुम्ही कुठे होता असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला। यावर प्रभू यांनी मी विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयात होतो, निकाल लागून 3 ते 4 तास झाले होते, आमदार गायबच्या बातम्या येत होत्या तेव्हा तातडीची बैठक बोलावा असा फोन मला आला होता आणि यानंतर मी व्हीप तयार केला आणि हा व्हीप मी देण्याचा प्रयत्न सगळ्यांना करत होतो। बरेचसे आमदार ते नॉट रिचेबल होते आणि ते नॉट रिचेबल होते, जे रिचेबल त्यावेळी झाले त्या सगळ्यांना मी व्हीप द्यायला सुरुवात केली। त्यावेळी 8:30 वाजता रिकाउंटिंग सुद्धा सुरू झाली होती आणि 8:30च्या नंतर बराचसा वेळ त्या ठिकाणी रिकाउंटिंगमुळे गेला आणि उशीर झाला होता। त्यानंतर जेठमलानी यांनी पुन्हा हस्तक्षेप केला आणि म्हणाले की तुम्हाला त्यावेळी नेमकी वेळ आठवते का? यावर प्रभू यांनी काउंटिंग वेळी माझ्या पक्षातील आमदार होते, मतविभाजन कुठे झालं याचा शोध आम्ही घेत होतो आणि लॉजिकली कागदावर मांडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होतो, पक्ष कार्यालयात करत होतो असं सुद्धा त्यांनी म्हटलं आणि यावेळी 1.5 ते 2 तासाचा वेळ गेला असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। जेठमलानी यांनी यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही पूर्ण कथा सांगत आहात, पूर्ण कथा सांगू नका, स्पेसिफिक उत्तर द्या। आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांना देखील ही मागणी केली की जे उत्तर स्पेसिफिक आम्हाला हवं आहे ते प्रभू यांच्याकडून आम्हाला येत नाहीये, तुम्ही प्रभू गोलगोल उत्तर देतात। तेव्हा अध्यक्ष नार्वेकर यांनी मूळ प्रश्नाचा गाभा समजून उत्तर द्या, वेळ कमी आहे अशी जी मागणी आहे ती प्रभू यांच्याकडे केलेली आहे। आणि त्यानंतर मी ठीक आहे प्रयत्न करतो असं म्हणून प्रभू यांनी आपली बाजू मांडायला यानंतर सुरुवात केली आणि काउंटिंग वेळी माझ्या पक्षातील आमदार होते, मतविभाजन कुठे झालं याचा शोध आम्ही घेतला आणि पार्टी ऑफिसमध्ये 1.5 तासाचा वेळ गेला असं सुद्धा त्यांनी म्हटलं। यानंतर 10:30 किंवा 11:30ची वेळ होती, पक्षप्रमुखांचा फोन आला होता, पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावा असं स्पेसिफिक मला सांगण्यात आलं आणि त्यानंतर मी व्हीप तयार केला। यानंतर जेठमलानी यांनी प्रश्न छोटा आणि सोपा आहे, अशी उत्तरं चालणार नाही असं सुद्धा खडसावून सांगितलं। यावर नार्वेकर यांनी उत्तर स्पेसिफिक ठेवा पुन्हा एकदा सुनील प्रभू यांना खडसावून सांगितलं। यानंतर प्रभू यांनी मी सत्य सांगतोय, खोटं सांगणार नाही, 21 जून 2022ला फोन आला, त्यानंतर पार्टी ऑफिसला व्हीप तयार केला, मग जे संपर्कात होते त्यांना हा व्हीप देण्याची तयारी सुरू झाली। रात्री 12 वाजले होते तोपर्यंत आम्ही त्याची कारवाई करत होतो आणि व्हीप तयार करून जे आमदार संपर्क आहेत त्यांना हे व्हीप जे आहेत ते जारी केले जात होते आणि त्यांना पार्टी ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात येत होतं असं स्पेसिफिकली ऑन रेकॉर्ड सुनील प्रभू यांनी आपलं उत्तर दिलेलं आहे। अजूनही युक्तिवाद सुरू आहे, या युक्तिवाद जसं जसं पुढे जाईल त्यावेळी नेमकी प्रश्न काय असणार आहेत आणि त्यावर सुनील प्रभू यांची उत्तरं काय अपेक्षित असणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एखाद्या कोर्टाचं स्वरूप जे आहे ते सध्या या सुनावणीला प्राप्त झालेलं आहे। एक छोटासा एक चौकी बनवण्यात आली ज्यामध्ये सुनील प्रभू यांना बसवण्यात आलेला आहे आणि अगदी कोर्ट रूम मध्ये ज्या पद्धतीनं हा युक्तिवाद केला जातो, आरोपींच्या पिंजऱ्यात ज्या पद्धतीनं एखाद्याला उभं केलं जातं आणि प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीनं सुनील प्रभू यांची सुद्धा चौकशी होते, त्यांना देखील प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची त्याच पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं सुनील प्रभू जे
सुद्धा उत्तरं आपल्याला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या संपूर्ण सुनावणीनंतर त्याचा नेमका गाभा काय असणार आहे आणि अध्यक्षांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. हो हो, बरोबर आहे. ते सगळं काही जाणून घेत राहू. गिरीश, तुम्ही आहात सोबत. तर या सर्व युक्तिवादामध्ये आतापर्यंत जेठमलानी यांनी काय काय नेमके प्रश्न उपस्थित केलेले आहेत सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपवर, ते आपण पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 21 जून 2022 ला कोणत्या अधिकारात व्हीप बजावला अशी विचारणा जेठमलानी यांनी केली आहे. काही आमदार संपर्कात नसल्यानं व्हीपचं पत्र दिलं, सुनील प्रभू यांनी असं उत्तर दिलं. त्यानंतर तर विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी व्हीप बजावला असंही सुनील प्रभू यांनी म्हटलं. विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यामुळे माहिती घ्यायची असल्यानं बैठक बोलावली होती असंही प्रभू यांनी म्हटलं. स्वतःच्या अधिकारात व्हीप बजावला होता का, महेश जेठमलानी यांनी हा सवाल केलेला आहे सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीपवर. तर पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर बैठक बोलावली आणि त्यामुळे प्रतोद म्हणून व्हीप बजावला असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलंय. ठाकरेंनी व्हीपसाठी लिखित सूचना दिल्या होत्या की तोंडी सूचना केल्या होत्या असाही एक सवाल जेठमलानी उपस्थित करतायत. तर तातडीनं बैठक बोलावल्यानं फोनद्वारे सूचना मिळाल्या असं सुनील प्रभू यांनी त्यावर म्हटलंय. आमदार गायब झाल्याच्या बातम्या आल्या, तातडीनं बैठक बोलावण्याच्या फोनद्वारे सूचना मिळाल्या, प्रभू यांचा हा युक्तिवाद. तर रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान ठाकरेंचा फोन आला, त्यानंतर व्हीप तयार केला असं सुनील प्रभू यांनी आपल्या या उत्तरामध्ये म्हटलंय.